Hello friends, today we are going to see next examples of the binomial distribution. बघा, तर पुढचा एक्झाम्पल मी तुम्हाला आज या बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन बद्दल समजून सांगत आहे. मागचे जे 5 व्हिडिओ जे आहेत ते 5 व्हिडिओ वॉच करा आणि लक्षात घ्या एवढीच 12 एक्झाम्पल्स आहेत आणि त्याच 12 एक्झाम्पलमध्ये आता शेवटचे 2 एक्झाम्पल्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतोय. याच्यानंतरचा जो हा क्वेश्चन एक समजून घ्या आणि याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो नेहमी हमखास 100% 2 मार्क्सला सीईटीला आणि थेरीला सुद्धा विचारतात. प्रत्येक एक्झामला त्यातलं 1-2 मार्कचं एक्झाम्पल असतं. ते ह्याच्यानंतर एक येणारा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. हा क्वेश्चन पहिला समजून घ्या. हे बघा, it is known that the 10% of the certain articles manufactured are the defective. म्हणजे असं सांगितलेलं आहे की एखाद्या काही आर्टिकल्स आहेत, समजा आपण पेन प्रोड्यूस करणारी एखादी कंपनी आहे, समजून चालेल, पेन प्रोड्यूस करते. त्या पेन प्रोड्यूस केलेल्या आर्टिकल्समध्ये 10% आर्टिकल डिफेक्टिव्ह आहे. 10% आर्टिकल काय आहे तर बाळांनो डिफेक्टिव्ह आहेत. आणि what is the probability that the random sample of the 12 such articles 9 are defective? आणि मग त्या ढिगामधून, त्या एक ढिग आहे त्या आर्टिकलचा, त्या ढिगामध्ये 10% डिफेक्टिव्ह आहेत. तर राहिले किती? तर त्यातले 12 काय करायचे, रँडमली पिक आउट करायचे, उचलायचे. तर त्यातले 9 डिफेक्टिव्ह येतील याची प्रोबॅबिलिटी करायची. मग बघा ना, तर मी n = 12 आर्टिकल्स घेतोय आणि x = 9 डिफेक्टिव्ह येतील याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. म्हणजे x हा एकच असणार आहे 9. आणि तुम्हाला p जो आहे तो डिफेक्टिव्ह काढण्याची प्रोबॅबिलिटी पाहिजे आहे. म्हणजे की 10% मीन्स 10/100 हे तुमचा p झाला. 0 कॅन्सल केली, 1/10 मिळाला किंवा 0.1 चालतंय. आणि q = 1 - p = 1 - 1/10 means 9/10. इट इज द फेल्युअर, म्हणजे डिफेक्टिव्ह नसण्याची चान्सेस. आणि हे डिफेक्टिव्ह असण्याची चान्सेस. असे तुम्ही किती घेतलाय? 12 घेतलाय. तुमच्याकडे काय आहे? x. आणि p ऑफ x = nc x q n - x हा फॉर्म्युला आपण घेऊया. आणि मग लक्षात ठेवा p ऑफ x = 9 मला घ्यायचं आहे. 12c9 1/10⁻⁹ आणि 9/10⁻12 -9 n - x in it is n, it is x n - x means 12 - x. Therefore 12 factorial 9 factorial 12 - 3 10 - 9 3 factorial 1/10⁻9 9/10⁻3. हे आपण फॅक्टोरियल करून घेऊया. 9 पर्यंत डिक्रीज करूया. 12 × 11 × 10 × 9 फॅक्टोरियल डिवाइड 9 फॅक्टोरियल × 3 × 2 × 1 × 1/10⁻9 × 9/10⁻3. हे बघा, हा 9 फॅक्टोरियल कॅन्सल करूया. 3 2 6 6 1 6 2 असं डायरेक्ट करू शकतो आपण. 3 2 6 झाले आणि 6 ने डिवाइड करायचं. 6 2 12 आणि मग यांची मल्टिप्लिकेशन 2 × 11 22 22 × 10 220 200 इकडे आपण लिहूया 220 × 1/10⁹ आणि हे आहे तसं लिहिलं तर काहीही फरक पडणार नाही. पण इथं बघा 1 हा 9 वेळा जर केला तर मल्टिप्लाय 1च येणार. 10⁻⁹ हा 9 आहे, हा 9³ आहे आणि हा 10⁻³ आहे. असं लिहिलं तरी चालतंय किंवा मी असं लिहू शकतो बघा. तर 9⁻³
10 रेज टू टोटल 10 किती आहेत बघा, इथं 9 आहे तर इथं 3 वेळा आहेत म्हणजे 12 वेळा आहे. असं सुद्धा लिहिलं तरी चालतंय. आणि हे टोटल हे 9 टाइम्स आहेत आणि हे 3 टाइम्स आहेत म्हणजे 12 टाइम्स आहेत. असे हे एक्झाम्पल्स आहेत. ही झाली प्रोबॅबिलिटी दॅट इज द फाइंडिंग द 9 डिफेक्टिव्ह फ्रॉम द 12 आर्टिकल्स. समजते का बघा. हे जर एक्झाम्पल लक्षात आलं असलं तर आता मी तुम्हाला सांगितलं की एक्झाम्पल तुम्हाला मी सांगणार आहे त्यातील 2 मार्क्सला नेहमी इच एक्झामिनेशन प्रत्येक एक्झामिनेशनला हमखास पडणारी एक्झाम्पल्स आहेत. त्यातला हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा असतो पहा, गिवन एक्स बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन NP असा क्वेश्चन देतात. फर्स्ट क्वेश्चन आहे असा, इफ n equal to 10, p equal to 0.4, find e of x and variance of x. असा क्वेश्चन आहे. 4 क्वेश्चन्स आहेत, 4 क्वेश्चन्स लिहितोय. बघा, सेकंड क्वेश्चन असा आहे, इफ p equal to 0, e of x equal to 6, find n and variance of x. थर्ड क्वेश्चन असा आहे, थर्ड क्वेश्चन, इफ n equal to 25, e of x equal to 10, find p and SD of x. स्टँडर्ड डेरिव्हेशन ते सांगतो तुम्हाला. 4, if n equal to 10, e of x equal to 8, find variance of x. असे 4 एक्झाम्पल्स आहेत. ते आपण एक आणि ह्या 4 एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 2 मार्कचा क्वेश्चन हमखास 100% विचारतातच. लक्षात घ्या, विचारला 2 मार्क्सचा, याच्यावर काहीही नाही दुसरं. तर इकडे बघा, हे एक्झाम्पल. आता इथं ई ऑफ एक्सचा अर्थ काय, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. ही प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये फॉर्म्युले वेगळे आहेत आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन ना हा चाललाय बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, याच्यातले फॉर्म्युले वेगळे आहेत. पुढचा जे काय आपण चॅप्टर घेणार आहोत प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, त्याच्यामध्ये सुद्धा फॉर्म्युले वेगळे आहेत. लक्षात घ्या, पण सोपे आहेत. हे बघा, पहिल्यांदा तुम्हाला दिले काय बघा, इट इज गिवन n equal to 10, p equal to 0.4. म्हटलं की आपण q काढू शकतो, q equal to 1 minus p ने काढू शकतो. ते माहितीच आहे, आतापर्यंत आपण तेच बोलत आलो. p कारण दोघांची लक्षात घ्या, हा p जर इकडे घेतला तर p plus q equal to 1. दोघां म्हणजे फेल्युअर आणि सक्सेसची ॲडिशन नेहमी 1 असते, म्हणजेच ऑल प्रोबॅबिलिटीची ॲडिशन 1 असते. म्हणून ते 1 minus p इक्वल टू 1 minus 0.4 मीन्स 0.6 हा तुमचा क्यू मिळाला. 1 मधून 0.4 मायनस गेला तर 0.6 तुम्हाला मिळाला. आता हे झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे काय, ई एक्स. अगदी सिंपल बघा, ई एक्स मीन्स एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स एन पी फॉर्म्युला. फॉर्म्युला काय, एन पी. एन मीन्स 10, पी मीन्स 0.4, n मीन्स p. लक्षात आलं का. मग 10 into 4 40 झाला. एक 0, एक डेसिमल इकडे सरकायचा, या बाजूला सरकायचा, 40 मध्ये एक सरकायला येतात. आणि व्हेरियन्स ऑफ एक्स जर विचारलं तर NPQ हा फॉर्म्युला यूज करायचा, NPQ आणि ह्याचा NP. मग NP इज n किती आहे, 10 आहे, p किती आहे तुमच्याकडे 0.4 आहे आणि q किती आहे 0.6 आहे. बरोबर, 6 into 4 24, 24 into 10 240, 6 into 4 24, 24 into 10 240. 2 डेसिमल इकडे जायचं, इथं वा इथे जायचं. तर 2 मार्क्स मिळाले. लक्षात घ्या, 2 मार्क्स अतिशय सिंपल आणि सोपा क्वेश्चन. आता इथं बघा, हे समजलं असेल तर इथं बघा, p इक्वल टू तुम्हाला दिलं 0.4 दिलेलं आहे, p इक्वल टू काय दिलेलं आहे 0.6 दिलेलं आहे, 0.6.
आणि E ऑफ एक्स दिलाय तुम्हाला आणि n फाइंड करायचा, व्हेरियन्स फाइंड करायचा. आता मला सांगा ह्याच्या p दिलाय म्हणजे q काढू शकता तुम्ही. p if let p equal to 0.6 is given, then q equal to 1 minus p, 1 minus 0.6 means 0.4 is the value of q. यानी तुम्हाला मग मला सांगा आता तुम्हाला काय दिलेलं आहे तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू दिली, म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा हा फॉर्म्युला यूज करायचा. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू एन पी. एक्सपेक्टेड व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 6 इक्वल टू एन आहे, एन तुमचं मला माहित नाही पण पी माहिती आहे 0.6 आणि तो 0.6 इकडे डिवाइड आला, 6 डिवाइड 0.6 इक्वल टू एन, करेक्ट. आणि मग लक्षात घ्या खालचा डेसिमल पॉईंट रिमूव्ह करायचा आणि वर एक 0 द्यायचा, म्हणजे कसं होईल 60 बाय 6 इक्वल टू एन आणि 6 ने डिवाइड केले की एन इक्वल टू तुम्हाला 10 येईल. 6 1 जा 6 10 जा 6 1 जा 6 10 जा 6 कसा 7. एन मिळाला की तुम्हाला व्हेरियन्स विचारले, एन फाइंड झाला बघा तुमचा, एन किती मिळाला 10 मिळाला. आता तुम्हाला व्हेरियन्स ऑफ एक्स हा फॉर्म्युला बघा, एन पी क्यू, एन इज 10, पी 0.6, क्यू इज 0.6, 6 4, यांची मल्टिप्लिकेशन तीच येणार 24, 240, 2 डेसिमल तेच आहे 2.40, 2 डेसिमल 1 2 डेसिमल इथं. दुसरं एक्झाम्पल कंप्लीट झालं. म्हणजे तुम्हाला काय दिले, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स दिले, त्याचा पहिला फॉर्म्युला यूज करायचा, त्याच्यावर एन तुम्हाला फाइंड करता येईल. एन फाइंड केला की मग ऑटोमॅटिकली पी मिळालं, क्यू मिळालं, व्हेरियन्स तुम्ही काढायचे. आता पुढे गेलो आपण इकडं एन इक्वल 25, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ दिलेला आहे, पीच माहित नाही तुम्हाला. जो आतापर्यंत जो पी देत होती इथं पी देत होते तो पीच माहित नाही, पीच फाइंड करायचं आपल्याला. त्यासाठी एक्सपेक्टेड व्हॅल्यू दिलेले, एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला यूज करायचा. हे बघा एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स लेट एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू दॅट इज इक्वल 10. एक्सपेक्टेड व्हॅल्यू मीन्स एन पी इक्वल टू 10. एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय एन पी इक्वल टू 10. एक्सपेक्टेड व्हॅल्यूच्या एन पी ठेवला, एन ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 25 इंटू पी इक्वल टू 10, पी इक्वल टू 10 बाय 25. आणि मग 10 ला जर आपण जर 25 ने जर मल्टिप्लाय जर केलो तर तुमचा आन्सर मिळेल 0.4. कसं सांगतो तुम्हाला, हे बघा 10 ला जर 25 ने डिवाइड करायचं आहे, 25 च्या मल्टिपल मध्ये 10 आहे का नाही, म्हणून आपण इथं 0 घेतो, इथे 0चा भाग लावतो, पॉइंट घेतो, पॉइंट कडे 0 घेतो, भाग जात नाही म्हणून 0 ठेवतो, पॉइंट दिला म्हणून 0 घेतो आणि 25 4 जा 100 आलं का बघा, म्हणजे 0.4 हा पी मिळाला. पी मिळाला की आपण काय करायचं, क्यू काढायचा, क्यू इक्वल टू 1 मायनस पी, क्यू इक्वल टू 1 मायनस 0.4 मीन्स 0.6. ते आत्ताच झाले बघा, एकाच एक्झाम्पल मध्ये झालेलं आहे. तर आपण जागा थोडी मोकळी करूया. तरी बघा आता तुम्हाला हा मिळाला, तर तुम्हाला एसडी विचारले, लक्षात घ्या ई ऑफ एक्स म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स, VAR म्हणजे व्हेरियन्स ऑफ एक्स आणि एसडी मीन्स स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स. मग स्टँडर्ड डेव्हिएशन काढण्यासाठी व्हेरियन्स काढायला लागतो, कारण त्याचा फॉर्म्युलाच आहे एसडी मीन्स अंडर रूट व्हेरियन्स ऑफ एक्स. मग अंडर रूट व्हेरियन्स ऑफ एक्स म्हणजे व्हेरियन्स ऑफ एक्स काढणं गरजेचं आहे, म्हणून आपल्याला VAR ऑफ एक्स काढला पाहिजे. तो आहे NPQ. एन तुमच्याकडे आहे, एन मिळालाय तुम्हाला 25 माहिती आहे, P इज 0.4, Q इज 0.6 आणि या सगळ्यांची मल्टिप्लिकेशन 6 4 जा 24
24 इंटू 25 केलं की 600 येते, लक्षात घ्या. तो मी 600 इथं लिहितो. आणि किती डेसिमल पॉईंट आहेत तर 2 डेसिमल पॉईंट आहेत. 2 डेसिमल पॉईंट घ्यायचे. आणि मग हा झाला व्हेरियन्स ऑफ एक्स. आणि तुम्हाला जर विचारलंय पुढे मग एसडी ऑफ एक्स मीन्स स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स. स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्सचा फॉर्म्युला आहे अंडर रूट व्हेरियन्स ऑफ एक्स. म्हणजे व्हेरियन्स ऑफ एक्सचं जे आन्सर आलेलं आहे 6.00 मीन्स 6 जे आन्सर आलेलं आहे त्याचं स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट तुम्ही लॉगॅरिथमिक मेथडने काढला असेल चालेल, पण आपण ओरली विचारात घेतलं तर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळेल. हा 2 याच्या जवळ 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, लक्षात घ्या. म्हणून 2 पॉईंट काहीतरी आन्सर येणार आहे, हे असं लक्षात ठेवा. 6च्या अलीकडं कोण परफेक्ट स्क्वेअर आहे तर 2 आहे. 4चं स्क्वेअर 4चं रूट 2 म्हणजे 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. मग 2 पॉईंट अजून दोघं जर 2 पुढे आहेत काहीतरी घ्या 2 किंवा 20 असं काहीतरी घेतलं चालेल. 2.20 या आपण 22. आणि लक्षात घ्या 22चा स्क्वेअर किती 484. 22चा स्क्वेअर किती होतो 484. 25चा स्क्वेअर 625 म्हणजे 24 घेतलं तरी चालते. साधं 576 24 41 असं काहीतरी घेतलं त्या जवळपास जाईल असा अंदाज करायचा. कारण 25 2.5 घेतलं ना तर 625 येते. आलं की लक्षात. म्हणजे 6.25 म्हणजे जवळपास तिथे येते. आपण काय घ्यायचं तर 2.41 घेतलाय. 41 घेतला तर चालते. त्याच्या जवळ आपण आलो 50च्या जवळ आलो. हे असं आन्सर थोडक्यात घ्यायचं. आन्सर नाही जर जमलं आपल्याला असं काढायला तर असं ठेवलं तरी चालेल. हे एक्झाम्पलचं आन्सर. हे थर्डचं आन्सर. आता फोर्थचं आन्सर तुम्हाला सांग. फोर्थ काय तेव्हा इथं फोर्थ आहे. एन 10 दिलाय, एक्सपेक्टेड व्हॅल्यू 8 दिली, व्हेरियन्स एक्सपेक्ट करायचा. तर एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला वापरायचा. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स इज गिवन. Expected value of x means np equal to 8. N is 10 into p equal to 8. Therefore, p equal to 8 by 10. Therefore, p equal to 0.8. 10 ला आपण जर 10 जर 8 ला डिवाइड केलं तर 0.8. मग आता हे झाल्यानंतर आपण p मिळालेला आहे. q equal to 1 minus p. q equal to 1 minus 0.8 means q equal to 0.2. व्हेरियन्स करायचा आहे. व्हेरियन्स ऑफ x equal to npq. n is 10, p is 0.8, q is 0.2. 16 into 10 160. 2 into 8 16, 16 into 10 160. 2 decimal points आपल्याला यायचं इकडं. 1.60 is the value of व्हेरियन्स. आणि त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन काढा म्हटलं समजा नाही दिलेलं तुम्हाला आता काढायला, पण तुम्हाला जर म्हटलं काढायचं असेल इच्छाच असेल म्हणजे एक प्रॅक्टिस म्हणून आपण तर अंडर रूट व्हेरियन्स ऑफ एक्स. तो व्हेरियन्स ऑफ एक्स आहे 1.60 मीन्स 4.0. म्हणजे 16 कुणाचा 0.4 कुणाचा 0.4 आपण अंदाज करू शकतो. 16चा रूट किती 4. 2 डेसिमलच्या निम्म हाफ डेसिमल द्यायचे. 2च्या निम्म 1, 2च्या हाफ 1 डेसिमल दिलं 0.4. अशा प्रकारे छोटे छोटे एक्झाम्पल्स असतात. त्यात फक्त व्हॅल्यूज चेंज करतील आणि तुम्हाला व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरियन्स आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायला विचारतील. 2 मार्कचा क्वेश्चन हा कसा असतो लक्षात घ्या. इथं तो तुमचा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. थँक्यू.